एक्साइटेड आहेस तू या मिरवणुकीसाठी? नाही ना? मग का मी अगदी मनापासून करतोय असा आव आणतोयस? ही वाद घालायची वेळ आहे का? संपूर्ण गावाने तयारी केली, तर दोघांना जावंच लागेल. ठीक आहे, येते मी मिरवणुकीसाठी प्रेस समोर, पण एका अटीवर. आत्ता मला बॉन्ड पेपर्सवर लिहून दे की यापुढे मी फक्त आणि फक्त फॅक्टरीसाठी काम करेन, गावाच्या विकासासाठी झटेन. तात्या, बयो आजी, सगळ्या देशमुखांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेन. हे लिहून दे, मी आनंदाने येते. मुद्दाम करतेस नाही? आणि काय बॉन्ड पेपर वगैरे? प्लीज आदिती, आवर लवकर आणि खाली ये. सगळे खाली वाट बघत असते. सिट. बॉन्ड पेपर्सवर लिहून दे. आय एम सिरियस अबाउट दिस. लिहून दे तरच मी येईन. काय हट्टीपणा आहे तुझा? सिद्धूभाऊ, वहिनी कुठे दिसत नाही. हो हो, अहो मालकीन बाई कुठे आहे? देशमुख घरातील सून शहरातील आहे ना, आवरायला वेळ लागत असेल. ताई, बोलवा ना सुनबाईंना. सिद्धू, अरे अदिती येतीये ना? आवरते का ती? सिद्धू, काय रे, काय झालं? मोठी बाई, आदिती मिरवणुकीला येत नाहीये. अरे काय झालंय या मुलीचं? येणार नाही म्हणजे? मग काम कसलं करत होती आणि भूमिपूजन कशाला केलं? तात्या आणि बयोबाईंना कळू नये म्हणून कोणी काही बोलत नाही, पण हे काही वागणं आहे का? नाही, तसं नाहीये मोठी. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना, आदितीला गर्दीचा त्रास होतो, तिचा श्वास लागतो. मग आता तिची काळजी घेणं नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे ना. आपलं भूमिपूजन होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, माझी तब्येत खराब होती, तेव्हा तिने सगळं सांभाळून घेतलं. एकटीने भूमिपूजन केलं, तेव्हा आता मी पण एकट्याने सगळं सांभाळणार आहे. खरंच तिला त्रास होईल म्हणून की तिची इच्छाच नाहीये यायची? नाही नाही, तसं नाहीये. उलट मीच तिला म्हटलं, तू येऊ नकोस, आराम कर, तुला उगाच त्रास होईल. किती काळजी करतोस रे तिची, किती समजून घेतोस तिला. सिद्धार्थ, किती नाटक करतोस रे. मोठी बाई, मी सांभाळून घे. आधी तिला उगाच त्रास नको. आणि तसंही आधीच तिला इतर गोष्टींचा खूप त्रास होता. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी नीट सगळं सांभाळून घे. आणि तिला काही वाटू दे, पण माझ्यासाठी आपलं घर, आपलं कुटुंब, त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. सिद्धू, सिद्धार्थ देशमुख सर, आता तुमच्या आजोबांनी, तात्यासाहेबांनी आम्हाला बाईट दिली. त्यांनी तुमचं आणि तुमच्या मिसेस आदिती देशमुख यांचं खूप कौतुक केलं. तुम्ही एवढी मोठी जबाबदारी उचलली आहे, तुम्हाला कसं वाटतंय? फॅक्टरीच्या को ओनर त्या कुठे आहेत? त्यांचंही खूप कौतुक केलं तात्यासाहेबांनी. त्या घर आणि फॅक्टरीची कामं दोन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने सांभाळतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की घरच्या सुनेच्या हातात बिझनेसची सगळी सूत्र दिली गेली आहेत. हो, आणि तात्यांनी आम्हाला सांगितलं की त्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या आईवडिलांचा मोठा बिझनेस हातात असताना सुद्धा त्या इथे गावात राहून या फॅक्टरीसाठी काम करतायत. कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत. हो ना सिद्धूभाऊ, कुठे आहे वहिनी? हे गाव आपलं एक कुटुंबच आहे, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आणि तुम्ही आमच्या फॅक्टरीची माहिती जाणून घ्यायला आलात. तुम्ही आमच्या गावात पाहुणे आहात, तुमचं स्वागत. त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा समजून घ्याल ही अपेक्षा आहे. खरंच आधी तिला यायला नाही जमत, तिला बरं वाटत नाही, म्हणून मीच तिला म्हटलं की तू आराम कर. मिरवणूक उन्हात असणार आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होईल. अहो, पण प्रेस समोर तर त्यांनी यायलाच हवं. आम्हाला स्पेशली त्यांना प्रश्न विचारायचे. नाही, मी समजू शकतो,
पण खरंच पॉसिबल नाही. आणि तिला गर्दीचा त्रास होतो हे कळू नये म्हणून त्याने वेगळं कारण सांगितलं. किती विचार करतो ना बायकोचा. हो ना, आदर्श नवरा असावा ना तो असा. नमस्कार, मी सिद्धूची आई. आदिती येईल प्रेसची उत्तर द्यायला. मी स्वतः घेऊन येईल तिला. थँक्यू. थँक्यू. मोठी बाई अगं कशाला? सगळं तूच नाही सांभाळून घ्यायचं. सून म्हणून तिची काही कर्तव्य आहेत की नाही? मी समजावेन तिला. घेऊन येईन इथे. अगं हो, पण माझं ऐक ना. सिद्धू खूप वेळ झाला, सगळे तात्या आले. हा, आपण जाऊया आता. मिरवणूक सुरू करूया. चला रे. अरे सिद्धू भाऊ चल. अरे सिद्धू भाऊ चल. अरे सिद्धू भाऊ चल. सिद्धू भाऊ या. हे काय आहे? अशी का वागतेस तू? हे वाटत नाही तुला? मिरवणुकीला येणार नाही म्हणून सांगितलंस आणि इथून उड्या मारून पळून जात होतीस. अहो हो नाही मोठ्या बाई. आता काय कारण देणार आहेस? गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येता येणार नाही असं सांगितलं. आता काय नवीन? अगं का माझ्या मुलाला त्रास देतेस? स्वतःच्या मनानं एकत्र कुटुंब निवडलं होतंस ना, मग अचानक त्रास व्हायला लागला तुला. ह्या कुटुंबाला जपणार होतीस ना, मग अचानक स्वतःचा आनंद मोठा वाटायला लागला तुला. तूच विचारलं होतंस ना, बायको आणि सून म्हणून कर्तव्य बजावताना कशाला महत्व द्यायचं? अगं तू तर दोन्हीला महत्व देत नाहीयेस. असं पळून जाऊन बायकोचं आणि सुनेचं कोणतं कर्तव्य निभावणार होतीस? तात्यांनी दसऱ्याला तुला मानाचं पान दिलं आणि सांगितलं की हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे, आणि तू वेगळं होऊन घर तोडतेस. नाही मोठ्या बाई, मी आता काय सांगणार आहेस? हेच ना की आम्ही कुटुंब तोडत नाहीये, फक्त वेगळे राहणार आहे. नाती तोडत नाहीये, नाती तशीच राहतील. आम्ही फक्त वेगळं घर घेणार आहे, वेगळ्या ठिकाणी. अगं पण आदिती, तुला हे कळत नाहीये का की वेगळं घर वेगळं संसार केला की कुटुंबही वेगळं होतं ग. या घरात इतक्या सुना आल्या पण कोणीही आतापर्यंत असा विचार केला नाही. बहिणी येणाऱ्या प्रत्येक सुनेला एक शिकवण दिली. चूल एक असली ना की कुटुंब एक राहतं, आनंदी राहतं. मी या घरातली मोठी सून, सगळ्यात आधी आले आणि ती शिकवण मी जपली, म्हणून येणाऱ्या प्रत्येक सुनेनं ती परंपरा जपली. आणि तू इतक्या वर्षांची परंपरा, संस्कार पुसून टाकणार आहेस, तोडून टाकणार आहेस सगळं. वेगळं होऊन या घरात कधी न झालेली गोष्ट करणार आहेस. अगं कधीही खोटं न बोलणारा माझा सिद्धू बाहेर तुझ्यासाठी खोटं बोलतोय. गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येणार नाही म्हणालीस ना तू. मला वाटलंच हे कारण नसणार. खरा त्रास तुला एकत्र कुटुंबाचा होतोय म्हणून हे सगळं करते. अगं तुला एवढा त्रास होतोय तर का सगळ्या गोष्टी केल्या कुटुंबासाठी? सकाळी उठून नाश्ता, प्रत्येकासाठी वेगळा चहा, जेवण, शेतीची कामं, असं खोटं वागून काय मिळवलंस ग? सिट, खोटं तू वागतोस आणि मला सगळ्यांच्या नजरेत खोटं ठरवतोस. हे ऑफिस मोठ्या बाई, हे ऑफिस तात्यांनी खास फॅक्टरीच्या कामासाठी रेंटवर घेतलं. आठवतंय तुम्हाला? इथे खास स्वागत केलं माझं, मालकिणीच्या खुर्चीवर बसवलं मला. तेव्हा सीट फॅक्टरीचं काम आहे असं सांगून मुंबईला गेला होता. खरं तर तो विजा ऍप्लिकेशनचे पेपर्स आणायला मुंबईला गेला होता. फॅक्टरीच्या कामासाठी असलेलं हे ऑफिस, पण इथेच बसून सिड आणि माझा डॅड अमेरिकेच्या कंपनीजना मेल करत होते. आता कळलं मी माझ्या डॅडला जा म्हणून का सांगितलं. हे सगळं खरंच मला माहितीये मोठे बाई, तुम्हाला नाही पटणार हे,
पण हेच खरं आहे. ही गणपतीची मूर्ती तात्यांनी दिली होती मला. सांगितलं होतं याच्या आशीर्वादाने फॅक्टरीची कामं सुरळीत होतील. पण याच गणपती समोर थांबा. हे बघा, सेठने केलेले हे मेल्स बघा. त्या दिवशी मुंबईवरून आल्यानंतर सेठ सगळ्यांना सांगत होता की आता मी फॅक्टरीसाठी झोकून काम करणार आहे, गावाच्या विकासासाठी झटणार आहे. मोठमोठी वचनं दिली होती त्याने, आठवतंय? आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईल, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. त्यानंतर महत्वाची मीटिंग आहे असं सांगून तो इथे आला होता. तेव्हा मी आणि युवराज सुद्धा इथे आलो. तेव्हा सेड आणि डॅड इथेच अमेरिकेचं प्लॅनिंग करत होते. तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं सेड मला हनीमूनला घेऊन जातोय, आठवतंय? सगळे किती खुश होते. मी सुद्धा खूप खुश होते. मला जसा हवा होता तसा संसार सुरू होणार होता. मला सुद्धा असंच वाटत होतं की सेड मला सरप्राईज देतोय, सेड मला हनीमूनसाठी कुठे घेऊन जातोय हे ओळखून दाखवेन. या मूर्खपणापायी मी ही फाईल बघितली आणि कोलॅप्स झाले. आता तुमची जशी अवस्था झाली आहे ना तशीच अवस्था झाली होती माझी. पण मग घरी आले आणि सांगितलं की सेठ मला हनीमूनसाठी अमेरिकेला घेऊन जातो. तूच म्हणाली होतीस ना तुझी इच्छा होती अमेरिकेला जायची म्हणून. अमेरिका सुद्धा हनीमूनसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे मी एकदाच गेले, ते पण लहानपणी. पण मी सेडला एकदा म्हणाले होते की माझी इच्छा आहे अमेरिकेला जायची. मी कमी खोटं बोलले नाहीये तुमच्यासाठी. सेठ तुमच्यापासून सगळं लपवत होता, काहीच खरं सांगत नव्हता. त्यामुळे मला सुद्धा खोटं सांगावं लागलं. सेठ मला हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्ही सगळे आमची वाट बघत बसला असतात की आम्ही येऊ 10 दिवसात. पण आम्ही कधीच आलो नसतो. मोठे बाई हो, मला सुद्धा कळलं नसतं. तिकडे जाऊन सेठने काही कारण सांगितली असती आणि आम्ही सेटल झालो असतो अमेरिकेत. तेव्हा काय झालं असतं तुमचं? काय झालंय? काय सगळे असे अचानक निघून गेले? मोठे बाई काय होतंय? मोठे बाई डोळे उघडा ना प्लीज.